छत्रपती महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना मानाचा मुजरा करून जाऊया। आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषकाची आणखीन एक उल्लेखनीय रात्र, ज्या रात्रीमध्ये आज दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात, ज्यांनी ग्रामीण क्रिकेट गाजवले असे संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील। पहिला सामना हिर क्रिशा 11 बामणडोंगरी विरुद्ध आरसीसी पेठ। आरसीसी पेठचं नाव काय? मैत्री काहीतरी आहे, कळम सुंदरी का काय काय पॅकेजचं नाव काय? तुमची कुठेतरी एंट्री टाकली त्यांनी, त्या लॉट्सवर पण तेच नाव आहे बघ। मैत्री स्पोर्ट्स कळंबुसरे आरसीसी पेठ विरुद्ध हीर क्रिशा 11 जीवदानी बामणडोंगरी। मॅच स्टार्ट, अंपायरचा सिग्नल येतोय, सामन्याला आता सुरुवात होईल। फर्स्ट बॉल घेऊन गोलंदाज बंटी जोशी। पहिलाच बॉल ड्राइव्ह केलाय, शॉर्ट कव्हरला, रनआउटची संधी आहे आणि ते डायरेक्ट हिटचाही प्रयत्न झाला, परंतु तोपर्यंत एक चिकी सिंगल दोन्ही फलंदाजांनी एक धाव इथे कंप्लीट केली आहे। खातं उघडलंय या मॅच मध्ये। आजच्या दिवसाला सुरुवात झाली बरोबर 8:10 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय आजच्या रात्रीतला आणि तुमच्याकडे बरोबर 20 मिनिटं असतील 4 ओव्हर डिलिव्हर्ड करण्यासाठी। लक्षात घ्या आज थोडासा उशिराने या स्पर्धेला सुरुवात झाली आहे। क्लॉक मॅच केली आहे अंपायर बरोबर आमचे स्कोरर प्रणय मात्रे यांनी। 8:10 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय। 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिलं सत्र कंप्लीट करणं गरजेचं आहे। 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर। बंटी जोशीने पहिले षटक इथे टाकलंय। ऑन साइडला धमाका, बॉल मिडविकेटला खेळलाय, क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। तकदीरच्या बॅटमधून येतोय षटकार। संदेश गोंधळे सध्या मैदानामध्ये खेळतोय। 24 तासात 2 बाईक त्याने जिंकलेल्या आहेत, पेंदर आणि तळोजा मजकूर येते। दुसऱ्या बाजूला तकदीरच्या बॅटमधून हा सिक्सर आला, बॅकफुटला जात असताना पंच केलाय, बॉल बॅक पंच, इथे रन मिळणार नाही, येतोय डॉट बॉल। टीमची धावसंख्या 7। पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर असताना माजी खासदार चषकाचं आयोजन आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित ही स्पर्धा। अतिशय चांगलं असं क्रीडांगण, ज्या क्रीडांगणावर खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं त्या क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगतेय। आणखीन एक चांगला फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, टर्न केला बॉलला, सरळ फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर, 2 टप्पे घेत बॉल सीमा पार, येतोय खणखणीत चौकार। या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 11। तकदीर नाव तकदीर आहे, परंतु भरपूर मेहनत घेऊन दरवर्षी हा खेळाडू क्रिकेट खेळत असतो। टीम जीवदानी बामणडोंगरीचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये हीर क्रिशा 11 जीवदानी बामणडोंगरी या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय। याच दरम्यान माजी उपसरपंच सचिन शेठ घरत यांचे इथे आगमन झालं, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या। माजी उपसरपंच सचिन शेठ घरत, आपलं सहर्ष स्वागत। 24 लाईव्ह इव्हेंट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे। अध्यक्ष राकेश जी गायकवाड यांना विनंती करेन, रायगड टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावर या, आपले स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, तिथे हात लागलाय बॉलला, त्याच्याचमुळे जी गती होती ती कमी झाली आहे बॉलची
आणि त्यामुळे इथे धावा कमी मिळतील, 2 धावा मिळतील. आफ्ताफने हा बॉल थांबवला आणि त्यामुळे 2 धावा वाचवल्यात. परंतु चांगली बॅटिंग, चांगला खेळ तकदीरचा सध्या सुरू आहे. तकदीरच्या बॅट मधून धावा येत आहेत. आमचे समालोचक मित्र रोशन पाटील तारा यांचं देखील इथे आगमन होते आणि आज वाकडीचा बुलंद आवाज, रायगडचा बुलंद आवाज तुम्हाला पाहायला मिळेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. परत एक वेळा बॅटचा स्विंग चांगला आहे, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय तो षटकार प्रवीण गायकर यांचा देखील आवाज तुम्ही ऐकाल, वाकडीचा आवाज. आणि यावेळेला ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपला आणि पहिल्याच ओव्हर मध्ये धमाकेदार खेळ करत असताना 19 धावा केल्यात आणि त्याच्यामध्ये तकदीरने 2 षटकार मारलेत. चांगली बॅटिंग पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान बामणडोंगरी हीर क्रिशा 11 बामणडोंगरीने केली आहे. मैत्री स्पोर्ट्स कळंबुसरेच्या विरुद्ध खेळत असताना आरसीसी पेठ हा संघ मैदानामध्ये टॉस जिंकला. सोहेलने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावांची तुफानी खेळी साकारली आहे. त्याच्यामध्ये 18 धावा या तकदीर पाटीलच्या खात्यामध्ये 1 रन संदेशने कंप्लीट केली पहिल्याच बॉलवर आणि त्याच्यानंतर अक्षरशः तुटून पडलाय. आता रोड एंड कडून गोलंदाजी सुरू होईल. सैबा शेख नुकतीच 70-70 प्रस्तुत ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मधलं उपविजेतेपद पटकावलेला संघ मैदानामध्ये खेळतोय. आरसीसी पेठ चांगली कामगिरी तिथेही केली होती कोण भिवंडीमध्ये आणि त्याच्यानंतर चर्चेतलं नाव आहे या संघाचं, रातो के कातिल असं म्हटलं जातं. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल की रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष की ज्यांनी क्रिकेटसाठी अहोरात्र मेहनत घेतली. कोविड काळामध्ये पनवेलमध्ये रायगडमध्ये क्रिकेट थोडासा बंद होता, परंतु संपूर्ण आमदार खासदार यांना लेटर हेड लिहून ज्यांनी क्रिकेटसाठी दमदार योगदान दिला असे दमदार नेतृत्व रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश गायकवाड साहेब यांचे या ठिकाणी आगमन आणि त्यांच्या समेत थेट लोकनियुक्त ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं असं नवनिर्वाचित सरपंच रुपेश शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन. आपलं सहर्ष स्वागत. येस सर. 19 धावा झाल्यात, 1 फलंदाज बाद. राकेशजी गायकवाड आणि रुपेशजी गायकवाड यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. रायगड क्रिकेटच्या डेव्हलपमेंट आणि प्रमोशन मध्ये ज्यांचं योगदान चांगलं आहे, वाटा मोठा आहे, ते इथे उपस्थित होत आहेत. परंतु त्याच दरम्यान विकेटही गेली. ऑफ ड्राईव्ह केला होता, लॉफ्टेड फिल्डर होता तिथे, जिशान्य हा झेल टिपलानी फलंदाज बाद झालाय. संदेश गोंधळी न्यू बॅटर मैदानामध्ये शुभम पाटील. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. पहिला धक्का बामणडोंगरी या टीमला बसलाय 19 या आकड्यावर. आणि याच दरम्यान आमच्या जवळचे मित्र जसा मी मगाशी उल्लेख केला रोशन पाटील ताऱ्यावरून इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्या जवळचे मित्र राकेश मात्रे यांचे तिथे आगमन झालेलं आहे. ताऱ्यावरून राकेश मात्रे आपलं सहर्ष स्वागत. मैत्रीचे ऋणानुबंध सातत्याने जोपासले जातात आणि रोशन बरोबर राकेश मात्रे आले, त्यांचं स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने पंच केलाय, शॉर्ट कव्हरला बॉल अडवला जाईल, तोपर्यंत सिंगल इथे मिळेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 20 धावा. माझी खासदार चषकाचं आयोजन आहे आज. खऱ्या अर्थाने रात्रीमध्ये अनेक दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. सेकंड मॅच साठी देखील आता दोन्ही टीम रेडी राहायचंय. याच्यानंतर लगेच टॉस केला जाईल. पहिली इनिंग संपल्यानंतर शेबा शेख बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. सेकंड ओव्हरच्या दरम्यान 7 मिनिटं झालेले आहेत, लक्षात घ्या. सेकंड ओव्हरचे 2च बॉल टाकून झालेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटके कंप्लीट करणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉलचा वापर, विकेट किपरला थोडीशी दुखापत होते, बॉल अंगठ्यावर लागलाय आणि त्याचमुळे 1 धाव इथे बायच्या स्वरूपात घोषित केली आहे. एक्स्ट्रा रन मिळेल बायच्या स्वरूपात. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना थोडासा उशिराने सुरू झालाय आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अनेक मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येणार आहेत आजच्या रात्रीमध्ये. याच्यानंतर तर सन्माननीय प्रभाकर गोंधळी साहेब बामणडोंगरी यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. याच्यानंतर जय मल्हार माहुल कोलीवाडा आणि दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स मुरबी
या दोन्ही टीमने रेडी राहायचंय. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. त्याच्यानंतरची लढत असेल पृथ्वी 11 धाकटी डहाणू विरुद्ध गोठिवली राकेश प्रतिष्ठान गोठिवली 11 गोठिवली. त्याच्यानंतर सामना असेल स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेगर बी विरुद्ध बोनकोडे 11 बोनकोडे. असे आज संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज होतील. त्याच्यामुळे यानंतर होणाऱ्या लढती मधील कॅप्टनने रेडी राहायचंय. थोड्याच वेळात इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दुखापतीनंतर परत एक वेळा सामन्याला सुरुवात होईल. तकदीरने आतापर्यंत 18 धावा केल्यात. 21 अशी परिस्थिती आहे ईर क्रिशा 11 बामण डोंगरी या संघाची. चेंज ऑफ पेस गती काढली होती या बॉलवरची. हेलिकॉप्टर ड्राईव्ह समोर खेळलाय फटका. एकच धाव मिळताना दिसेल. या सिंगल नंतर 2 वर पोहोचलाय शुभम. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22-22. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या तकदीरच्या बॅट मधून आणि त्याच्यानंतर शांत ठेवले. सध्या तरी शेहबाज शेखने या ओव्हर मध्ये फलंदाजाला लास्ट विकेट संदेश आउट झाला. मिड ऑफला चांगला झेल त्याचा टिपण्यात आला होता. एक फ्लाय स्लिप बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑफ आतमध्ये चांगला बॉल परंतु अंपायर सांगतायत जास्त बाहेर आहे. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. कमी गतीने टाकलेला बॉल फुलर लेनचा जास्त बाहेर निघतोय आणि त्याचमुळे पंचांनी ते कळवले की हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल आणि या एक्स्ट्राच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा आता स्कोर बोर्डवर 23. स्ट्रायकिंग एंडला तकदीर 6 बॉलमध्ये 18 त्याने केल्यात. बॅकफुटला जात असताना चांगला पंच शॉट कव्हर पॉइंटला चांगली फिल्डिंगही पाहायला मिळाली आणि ते धाव मिळताना दिसणार नाही. डॉट बॉल येईल. डॉट बॉलचा दबाव नक्की बनेल बामण डोंगरीच्या टीमवर कारण दोन्ही दिग्गज संघ आहेत. गेले 3 वर्ष रायगड मध्ये हुकूमत गाजवलेला संघ मैदानामध्ये खेळतोय. बामण डोंगरी बेस्ट संघ म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि दुसऱ्या बाजूला आरसीसी पेठ म्हटल्यानंतर रातो के कातिल या टीमला एक वेगळंच नाव देण्यात आलंय आणि त्याच्यामुळे हा संघ देखील नेहमी चर्चेमध्ये असतो. रात्री खूप चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतात. चांगला फटका ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग तिथे अविनाश वास्कर कडून. एक धाव इथे मिळताना दिसेल. फलंदाज तकदीरच्या खात्यामध्ये. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 24 धावा. तकदीर खेळतोय 19 वर. 2 वर खेळतोय शुभम. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय सचिन शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन आणि उल्वेनोड प्रीमियर लीग साठी आपण ज्यांची अथांग मेहनत पाहतो असे अमर पाटील यांचं या व्यासपीठावरती शुभागमन. यावं आपलं सहर्ष स्वागत. येणाऱ्या 27 तारखेपासून आपण शेलकरच्या मैदानावरती नाईटची स्पर्धा मित्रांनो पाहणार आहोत. दमदार आयोजक या ठिकाणी आपण पाहू शकाल. तितकेच क्रिकेटला धर्म मानणारे सचिन शेठ आपलं सहर्ष स्वागत. चोवीस धावा. एक फलंदाज बाद. हीर क्रिशा 11 बामण डोंगरी या मॅच मध्ये आरसीसी पेठच्या विरुद्ध खेळत असताना गोलंदाजीसाठी जिशान शेख 3rd ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना दिसेल. आणि पॉवर प्ले नंतर 12ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. थोडस फास्ट खेळा. 9 मिनिटं होऊन गेलेले आहेत. पुढचा बॉल जिशानचा. ओव्हरपिच बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आणि आता रनआउटची संधी देखील आहे. आवश्यकता नव्हती या धावेची कारण हातातच बॉल आहे तरी देखील धावण्याचा प्रयत्न केलाय बामण डोंगरी टीमला. दुसरा झटका. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात शुभम परतलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. जिशानने पहिले नॉन स्ट्राईक रेंजला थ्रो केला. परत ओव्हर थ्रो झाल्यानंतर रनआउटची संधी निर्माण झाली. तकदीर तर वाचला परंतु शुभमला त्याची विकेट सॅक्रिफाय करावी लागली आणि त्याचमुळे दुसरी विकेट गमावली आहे. हीर क्रिशा 11 बामण डोंगरी या टीमने. शुभम पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर आर्यन नाईक चांगला यंगस्टर आहे या टीमचा.
अतिशय कमी वयामध्ये जेव्हा गावाच्या नावाची जर्सी टी शर्ट तुम्ही घालता, गावासाठी क्रिकेट खेळता, त्यावेळेला चर्चा असते तुमच्या नावाची. आणि सौजन्य पहा टी शर्ट वर अमर म्हात्रे यांचं आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अमर म्हात्रे ते आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. बामण डोंगरी हा संघ पाहूया या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट सेट करतोय. जिशान ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करत असताना धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 24. आर्यन तयार. आर्यनसाठी हा बॉल ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये फिल्डर आहे नमित पगडे. नमित एक चांगला फिल्डर आहे या टीमचा. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये देखील नमितने खूपच दर्जेदार फिल्डिंगचा स्टँडर्ड सेट केला होता. त्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोण गाव येते हे देखील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर उल्वे नोट्स आहे. पुढचा बॉल जिशान शेख लेफ्ट ओव्हर द विकेट. हा स्लॉट मध्ये होता बॉल हवेत आहे, फिल्डर तिथे आहे तैनात, कोणती चूक होणार नाही. नमित पगडे मी मगाशी देखील उल्लेख केला होता फिल्डिंगचा स्टँडर्ड त्याने नेहमी सेट केलाय. आणखीन एक धक्का बसलाय. टीम हीर क्रिशा 11 बामण डोंगरीला आउट होईल आता फलंदाज तकदीर पाटील. विकेट मिळाली आहे. ब्रेक थ्रूज सातत्याने येत आहेत आणि त्याच्यामुळे दबाव येईल बॅटिंग करणाऱ्या बामण डोंगरी या टीमवर. टार्गेट सेट करावं लागेल, एक चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये जाईल. रोहित म्हात्रे नावात हिट आहे, सुपर हिट बॅटिंग करणं गरजेचं आहे, परंतु एक मोठा धक्का बसलाय. तकदीर आउट झालाय, संदेश आउट झालाय. फ्रंटलाईन बॅटर या टीमचे. आमचा मुख्य व्यासपीठ, ज्या व्यासपीठावर नेहमी चर्चा होत असते क्रिकेटची संलग्नित ही सर्वच मंडळी आहेत. अमरजी म्हात्रे तिथे पाहायला मिळतात, राकेश गायकवाड तिथे पाहायला मिळतात, रुपेशजी गायकवाड तिथे पाहायला मिळतात. राकेश गायकवाड यांनी देखील खूप चांगले परिश्रम घेतलेत क्रिकेटच्या प्रमोशन आणि डेव्हलपमेंटसाठी या रायगड जिल्ह्यातील. त्याचमुळे ही मंडळी नेहमी चर्चेमध्ये राहिली आहे रायगड क्रिकेटच्या दुनियेमध्ये. त्यांचंही सहर्ष स्वागत. जिशान शेख गोलंदाजीसाठी 3 बॉल त्याने टाकलेत, फक्त एकच धाव खर्च केली आहे, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. मोठी विकेट त्यांनी घेतली आहे, तकदीरला आउट केलंय. रोहित आलाय न्यू बॅटर. रोहित म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला. आडव्या बॅटने स्लॉक करण्याचा प्रयत्न, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये जिशान शेख कडून. लेफ्ट आर्म सीमरचा भरणा आहे या टीमकडे. दुसऱ्या बाजूला तेवढाच आक्रमक संघ बामण डोंगरी, परंतु सध्या पहिल्या ओव्हर नंतर थोडासा शांत झालाय हा संघ. त्याचं कारण आहे दोन्ही चांगले बॅटर आउट झालेत. आई बॉल बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल जिशानच्या माध्यमातून. या खेळपट्टीवर गोलंदाजी करत असताना नक्कीच आनंद येतो गोलंदाजांना. तर पडल्यानंतर चांगलाच लेग कटर पडल्यानंतर बाहेर निघाला राईट हँडेड बॅटरसाठी. नॅचरल लेग कटरचा इथे प्रयत्न झाला होता गोलंदाज जिशानच्या माध्यमातून आणि बॅक टू बॅक तेज बॉल त्याने आतापर्यंत टाकलेत. 5 बॉल मध्ये फक्त 1 रन, या ओव्हर मध्ये 1 विकेट खात्यामध्ये. धावा झाल्या 25. शेवटच्या बॉलवर देखील फलंदाजाला बीट केलंय. एकाच जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं. म्हणतात ना मोबाईल मध्ये चांगलं नेटवर्क पाहिजे आणि क्रिकेटमध्ये चांगलं फुटवर्क पाहिजे. या दोन्ही गोष्टीचा अभाव सध्या बॅटर रोहित म्हात्रे कडून पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर हीर क्रिशा 11 बामण डोंगरी या टीमने धावा केल्यात 25. 3 फलंदाज बाद. जय मल्हार 11 माहुल कोलीवाडा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी दीक्षा राणी आणि मुरबी दोन्ही टीमच्या कॅप्टनला पहिला पुकार आम्ही देतो की इनिंग ब्रेक मध्ये बरोबर आपला टॉस करण्यासाठी यायचंय. जय मल्हार माहुल कोलीवाडा विरुद्ध दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स मुरबी दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचंय. 25 धावा, 3 फलंदाज बाद. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे. शेहबाज शेख आता बॉलिंगसाठी सज्ज होईल. मागच्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. ओव्हर नंबर 4 चा खेळ आता प्रगतीपथावर. पलटवार चांगला झालाय. टाइम बरोबर आहे, चालू ठेवा. हो सांगतो. 14 मिनिटं झालेत, 6 मिनिटं आहेत.
25 धावा स्कोर बोर्डवर आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावर असताना परत एक वेळा रोड इन कडून गोलंदाजी सुरू होईल. चौथ्या ओव्हरच्या दरम्यान पहिलाच बॉल हवेत खेळलाय, फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, क्लिअर करून जाईल. 6 धावांसाठी षटकार. आर्यनच्या बॅटमधून हा सिक्सर. यंगस्टर या टीमचा तरुण खेळाडू, 17 वर्षाचा खेळाडू, त्याच्याकडून अपेक्षा आहेत आणि काय फटका त्याने सजवलाय. काऊ कॉर्नर, सगळ्यात दूरवरचं क्षेत्र या क्रीडांगणाचं, ते देखील त्याने क्लिअर केलं आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतात या षटकाराच्या मदतीने. 31 धावा आकड्यांचा खेळ. 3.1 ओव्हरचा खेळ संपला. 3 फलंदाज बाद. 31 धावा बामणडोंगरी टीमच्या खात्यात. यावेळेला पडला आणि त्याच्यानंतर बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत फॉलिंग स्वीप, 4 धावा चौकार. चांगली बॅटिंग आर्यन नाईकची. पहिलेच मन बनवलं होतं. प्री डिटरमाइंड स्ट्रोक इथे पाहायला मिळाला आणि पूर्णपणे झोपून हा फटका त्याने सजवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले. पडला, धडपडला मिस्टर 360 आर्यन सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावा करणं गरजेचे आहेत. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक. क्रिकेटचे अत्याधुनिक फटके. हे 20-25 वर्षाच्या अगोदर कुठला खेळाडू जर खेळताना आपल्याला पाहायला मिळाला असता तर त्याचं कान वडून बाहेर काढलं असतं एखाद्या कोचने, प्रशिक्षकाने. परंतु आता हे फटके सर्रास खेळले जातात. आता या फटक्यांवर टाळ्या वाजतात, या फटक्यांच्या रील्स निघतात. त्याच्यामुळे सध्या क्रिकेट बदललंय. क्रिकेट विश्व हे फटके दणानून सोडतात. मग सूर्याचे सुपला शॉट, हे फॉलिंग स्वीप, एबी डिव्हिलियर्सचे फटके, 360 फटके. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना ऑन साइडला दिशा दिली, गॅप मध्ये चालला, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रेस जिंकत असताना बॉल काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून आर्यन नाईक सध्या करतोय सर्जिकल स्ट्राइक. त्याच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. चांगली बॅटिंग. या ओव्हर मध्ये 6-4-4 असे फटके त्याने मागील 3 बॉलवर सजवलेत. असं वाटतं की कुठेतरी एखाद्या शहराचा पिन कोड डायल करतोय. ज्या पद्धतीने पहिल्या 3 बॉलवर त्याच्या बॅट मधून फटके येत आहेत. एक षटकार, 2 चौकार. एक षटकार त्याने मिड विकेटला ठोकला, त्याच्यानंतर चौकार त्याने स्क्वेअर लेगला दिशा दिली, त्याच्यानंतर मिड विकेटलाच त्याच्या बॅट मधून चौकार येतोय. 15 धावांवर पोहोचलाय पाहता पाहता आर्यन नाईक. यंगस्टर या टीमचा तरुण खेळाडू, चर्चेतलं नाव आहे. $39 रन. 39 धावा झाल्यात. लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगती पथावर. पुढचा बॉल शेहबाज शेखचा. खोलवा टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढंस जुळताना दिसलेलं नाहीये. एक धाव मिळेल. फलंदाज आर्यनच्या खात्यामध्ये 40 वर पोहोचली धावसंख्या हीर क्रिशा 11 बामण डोंगरीची. 40 रन, 40 धावा. सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय संघाने. इथून 55-60च्या आसपास जर टार्गेट सेट केलं तर मजा येईल या मॅच मध्ये. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्याच्यामुळे या धावा होऊ शकतात. प्रयत्न करायला पाहिजे. रोहित मात्रे मागील 3 बॉल डॉट तो खेळलाय, धावा आलेल्या नाहीयेत. याही बॉलवर त्याच्या बॅटमधून धावा येताना दिसत नाहीयेत. आणखीन एक डॉट बॉल रोहित साठी गोलंदाजाच्या माध्यमातून. धावा झाल्या 40-40. ओव्हर नंबर 4. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मागील 4 बॉलवर धावच आलेली नाहीये रोहित मात्रेच्या बॅटमधून. आणि हा 5वाही बॉल तो निर्धाव खेळताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 10ची सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त झालंय. हीर क्रिशा 11 बामण डोंगरीने धावा केलेल्या आहेत 40. 18 मिनिटं 57 सेकंद घेतलेले आहेत या 4 ओव्हरसाठी. म्हणजेच ओव्हर रेट खूप चांगला ठेवलाय गोलंदाजी करत असताना आरसीसी पेठ या टीमने. आणि आता 5व्या षटकाला सुरुवात केली जाईल. त्याच्यासाठी देखील जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहायचंय.
नेक्स्ट मॅच मध्ये खेळण्यासाठी जय मल्हार, बाहुल कोलीवाडा, दीक्षा राणी, अन्विका स्पोर्ट्स मुरबी या दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी उपस्थित राहा. आतापर्यंत टॉप 5 मध्ये प्रवेश करणारे संघ मंगेश स्पोर्ट्स कारकोपर, ज्या दिवशी मी रात्री या स्पर्धेमध्ये होतो. त्याच्यानंतर रुद्र अँड रॉय, जैनुमान दापोली हा संघ कालच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये दाखल झालाय. आजच्या रात्रीमध्ये देखील एक संघ आपल्याला टॉप 5 मध्ये जात असताना पाहायला मिळेल. 44 टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी सोहेल शेख कॅप्टन स्वतः आलाय. सोहेलने ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये देखील जेव्हा आवश्यकता होती तेव्हा गोलंदाजी केली, कारण त्याच्या बॅटमधून धावाही चांगल्या आल्या होत्या. चांगली बॅटिंग त्याने केली होती आणि टेप बॉलवर षटकार मारणारा तो दुसरा खेळाडू ठरला होता उस्मान पटेल नंतर. या दोन्ही फलंदाजांनी एकाच मॅच मध्ये ते षटकार मारले होते. टेप बॉलवर मोजक्या फलंदाजांनी षटकार मारले होते, त्याच्यामध्ये सोहेलचंही नाव होतं. आणि पहिली विकेट जीतनी घेतली होती बामण डोंगरीच्या टेप बॉलवर. हा इतिहास राहिला टेप बॉल क्रिकेटचा. धावा झाल्या 40-40. हळूहळू बदल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तेही पाहायला मिळतील. तो एक वेगळा आविष्कार होता, वेगळा फॉर्मॅट तुम्ही पाहिला. ग्रामीण धमाका बिग बॅश लीगच्या माध्यमातून 1,16,000 प्रेक्षक ऑनलाईन एका सामन्याचा आनंद घेत होते. रत्नागिरीचा रेकॉर्ड ऑलमोस्ट 1,28,000 प्रेक्षकांचा होता प्रेक्षणीय मॅचचा. त्याही रेकॉर्डच्या बरोबरीत आपण चाललो होतो. उलटा फटका, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु शरीराला लागतोय बॉल. आर्यनला इथे धाव मिळेल का हे पाहायचं. एक धाव तर त्याने घेतली आहे बॅटने. ही रन इथे जाईल. 1 रन आर्यनच्या खात्यात. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 41. अजूनही या मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 41 ओव्हर नंबर 2 इथे सुरू आहे. 5व्या षटकातला खेळ. सोहेल शेख गोलंदाजी करत असताना पहिलं सत्र अंतिम टप्प्यात. स्ट्रायकिंग एंडला रोहित. हा बॉल थोडासा बाहेर निघतोय रोहितसाठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आहे. आणि पाहूया पंचांशी ती चर्चा होते. दोन्ही पंच एकमेकांची आता चर्चा करतील आणि फायनल कॉल आपल्यापर्यंत येईल. हा वाईट बॉल आहे. तर 42 धावा झालेल्या आहेत. वाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. हा ऍक्शन रिप्ले राऊंड विकेटने सोहेलने टाकलेला हा लेग कटर जास्त बाहेर वळला आणि त्याच्यानंतर हा वाईट बॉल आलाय. आणि अंपायरने सांगितलं स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही. त्याच्यामुळे फलंदाज परत स्ट्रायकिंग एंडला गेलाय. रोहित मात्रे. अनेक डॉट बॉल त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. धावा आलेल्या नाहीयेत. 5 बॉल तो खेळलाय आणि 5ही चेंडू निर्धाव. धावा कराव्या लागतील रोहितला. नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. हा थोडासा ओव्हरपिच बॉल होता. ड्राईव्ह केलाय. मिडऑन मधून बॉल निघतोय. थोडासा काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तिथे फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल. या सिंगल नंतर रोहितचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 43. 43 धावा. अजूनही मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिला सामना आजच्या रात्रीतला तोही रंगतदार होईल हीच अपेक्षा आहे. दोन्ही संघ ताकदीचे संघ आहेत. मातब्बर संघ आहेत. एकमेकांच्या विरुद्ध या मागील 3-4 वर्षामध्ये भरपूर वेळेला खेळलेले संघ आहेत. भिडलेले संघ आहेत. त्यातल्या त्यात बामण डोंगरी या टीमने तर एक वेगळाच इतिहास केलाय. नंबर 1 टीम. गेले 3 हंगाम रायगडमधली ती टीम ओळखली जाते. आणि दुसऱ्या बाजूला बामण डोंगरीच्या विरुद्ध खेळणारा RCC पेठ हा संघ. रात्री हा संघ नेहमी चर्चेमध्ये राहतो. अनेक नाईट टुर्नामेंट त्यांनी जिंकले आहेत. खूप चांगला स्वीप शॉट. झाडू शॉट. डीप मध्ये फिल्डर येतोय. एक धाव कंप्लीट होईल. नमित पगडे पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये 2 धावा घेऊन जाईल. आर्यन नाईक काय वेगवान रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. आर्यनने आतापर्यंत सगळेच्या सगळे फटके ट्राय केलेत. स्वीप शॉट त्याने मारलाय. फॉलिंग स्वीप त्याने मारलाय. रिव्हर्सचा फटका त्याने ट्राय केला. आणि त्याचमुळे हे क्रिकेट किती बदललंय
हे क्रिकेट अत्याधुनिकतेच्या दिशेने कशा पद्धतीने वाटचाल करत आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजेच आर्यनची बॅटिंग 7 बॉल खेळलेत, त्या 7 बॉलमध्ये वेगवेगळे फटके त्याने सजवलेत. त्यामुळे चर्चेमधलं नाव आहे आर्यन नाईक, जो सध्या तरी सर्जिकल स्ट्राईक करतोय त्याच्या बॅटद्वारे. चांगली बॅटिंग त्याने केली आहे. 19 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाले. कॅप्टनच्या समोर आर्यन शफल झाला, बॉलला फिरवलंय, दे घुमा के बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 51 धावा, 50 अप. अर्धशतक पूर्ण झालंय बामणडोंगरी या टीमचं. 51 वर पोहोचली आहे धावसंख्या. क्रीजच्या आतमध्ये जाऊन ऑलमोस्ट ऑफ स्टंपला येत असताना बॉलला फेकलं त्याने फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रॉपर टायमिंग आणि एका त्याने झेल देखील तिथे टिपलाय. फ्लोरोसंट ग्रीन मध्ये जो संघ आता इन ऍक्शन दिसेल. पुढे सरसावत असताना ते बॉल हवेत आहे, लॉंग ऑफ मधून येतोय, चांगला झेल शेहबाज शेखने टिपलाय. फलंदाज आउट. आर्यन नाईक बॅक टू द पॅव्हिलियन, परंतु त्याच्या अगोदर त्याने 25 धावांची अफलातून खेळी केली. वेल प्लेड आर्यन. धावा झाल्यात 51. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना दिशा दिली. इथे देखील चौकार येईल. 4 धावा इथे मिळतील आणि पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 55 धावा झाल्यात आणि आता 56 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या सत्रामध्ये. 55 रन स्कोर बोर्डवर 56 धावांचं टार्गेट असणार आहे सेकंड इनिंग मध्ये. अब तक 56. कुठल्या टीमचा एन्काउंटर होईल, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये जाईल याची कहाणी दुसऱ्या सत्रामध्ये प्रवीणजी गायकर यांच्या जुमानी तुम्ही ऐकाल. 56 धावा. रोशन पाटील सर यांचा आवाज तुम्ही सेकंड इनिंग मध्ये ऐकाल. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. ऐकूया रोशन पाटील यांचा आवाज. 5 ओव्हर 55 धावा झाल्या. 56चं टार्गेट सेट केलंय टीम बामणडोंगरीने आरसीसी पेठच्या विरुद्ध. आता टॉस साठी देखील आपण जाणार आहोत. त्या अगोदर काही सन्मान आहेत. जाऊया प्रवीण गायकर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू कुणाल दाते सर. तर जय मल्हार माहुल कोळीवाडा संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. त्यांचे प्रतिस्पर्धी मी दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स मुरबी टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी लगेच यावं. तत्पूर्वी आपण सन्मान करूया. इथे सचिन शेठ घरत साहेब, खऱ्या अर्थानं गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन शेठ यावा. आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अमितजी कडू साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एक दमदार यशस्वी आयोजक आणि त्यांची स्पर्धा म्हटल्यानंतर स्ट्रिक्टली तिथे खेळाडूंना सक्त वॉर्निंग असते की तुम्ही टाइम द्या. आणि अशी दमदार स्पर्धा आपण पाहतो. ते सचिन शेठ घरत येणारी 27 जानेवारीपासून त्यांची देखील नाईट स्पर्धा पाहायला मिळेल आणि त्यांचा शुभ सन्मान अमित कडू साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत. मायची उपदास शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आकर्षक ट्रॉफी क्रिस्टल ट्रॉफीज. तुम्ही या स्पर्धेमध्ये जवळजवळ 2 लाखाहून रकमेच्या या सर्व ट्रॉफ्या, सन्मान चिन्ह पासून ते 1 ते 5 क्रमांकाच्या ट्रॉफ्या. त्याच्यानंतर विजय घरत साहेब यांना विनंती असेल आपण यावं. विजय शेठ घरत साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मयूर ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आणि आपल्या शुभ हस्ते विजय घरत साहेब यांचा शुभ सन्मान आपण करावा. मयूरजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते विजय घरत साहेब यांचा शुभ सन्मान. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं इथे आपण मान्यवरांचा सन्मान करतो. प्रत्येक पाहुणा आपल्याला हा देवा समान असतो आणि महाराष्ट्राची ही संस्कृती आपण जपतो. येणारा प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान तुम्ही या स्पर्धेच्या वतीने पाहताय. त्याच्यानंतर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष तथा उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राकेश गायकवाड साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. रायगड ग्रामीण क्रिकेटसाठी ज्यांनी अथंग मेहनत घेतली आणि त्यांची देखील आपण आमदार ही स्पर्धा देखील एन्जॉय करतो, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करूया आपण. मी शशिकांत साहेबांना विनंती करतो की आपण यावा आणि आपल्या शुभ हस्ते राकेश गायकवाड साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. तर राकेशजी गायकवाड साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं
शशिकांतजी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान तुम्ही पाहताय. त्याच्यानंतर हेमंत ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. हेमंतजी ठाकूर साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी निलेश ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपण याबाने आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी हेमंत ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. याच मैदानावरती तुम्हाला 40+ देखील तर हेमंत ठाकूर साहेब यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मित्रांनो, निलेशजी ठाकूर साहेब 40+ आमचे मास्टर ज्यांच्या शुभ हस्ते इथे हेमंत ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्यानंतर पुढचा सन्मान थेट लोकनियुक्त सरपंच म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो. मागच्या निवडणुका आपण पाहिल्यात ग्रामपंचायत, आणि त्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अगदी भरघोस मतांनी निवडून आले आणि थेट जनतेने ज्यांना कौल दिला ते ओले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रुपेश गायकवाड साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी मार्मिक ठाकूर यांना विनंती करतो की आपण यावं, आणि आमचे अमितजी कडू साहेब आपणास विनंती करतो आणि मार्मिक ठाकूर आपण यावं. आपल्या शुभ या ठिकाणी विद्यमान सरपंच रुपेश गायकवाड साहेब यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. विद्यमान सरपंच तुम्ही या ठिकाणी पाहताय रुपेश गायकवाड यांचा सन्मान. त्याच्यानंतर सुहास भगत साहेब यांना विनंती असेल आपण यावं. मी स्वप्नील ठाकूर यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते सुहास भगत साहेब यांचा शुभ सन्मान आपण करावा. स्वप्नील यावं, चॉकलेट बॉय मित्रांनो उल्वेनोड, आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे आपण हा सन्मान करूया. सुहास भगत साहेब यांचा हा शुभ सन्मान तुम्ही या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर अमर पाटील साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. उल्वे नोड प्रीमियर लीग जो 6वा सीझन आपण पाहिलात, आणि उल्वे नोड प्रीमियर लीग मध्ये ज्यांची आपण नेहमीच दमदार मेहनत पाहतो असे अमर पाटील वाल यांचा सन्मान. सुदेश ठाकूर साहेब आणि शशिकांत कडू साहेब या दोघांना मी विनंती करतो की यावं आपल्या शुभ हस्ते अमर पाटील यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. त्याच्यानंतर अमृत ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. याच दरम्यान आपण पाहू शकाल सुधीर शेठ यांचे या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. अमृत ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मंगेश ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हॅलो हॅलो परू जरा माणसाचा आवाज दे ना. तर अमृत ठाकूर साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल मंगेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर शशिकांत ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. पहिल्याच बॉलवरती तडाखा तुम्ही पाहू शकाल, षटकार आलाय. थोडंसं फक्त आपण सन्मान करून त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा बॅक इन ऍक्शन मध्ये जाऊया. तर शशिकांत ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण यावं. दीपेश ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शशिकांत ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर मयुरेश म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं. मी विश्वास ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मयुरेश म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण करावा. तर मयुरेश म्हात्रे यांना विनंती असेल आपण यावं. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर श्रीधर ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. प्रेक्षकांची थोडी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण 2-2.5 हजाराहून अधिक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. फक्त 2च सन्मान राहिलेत. श्रीधर ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण यावं. आणि त्याच्यानंतर महेश नाईक साहेब सिमरन आर्ट्स यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तत्पूर्वी आपण इथे सन्मान पाहताय मयुरेश म्हात्रे यांचा. त्याच्यानंतर श्रीधर ठाकूर साहेब आपण यावा, आपला सन्मान केला जाईल. रमेश ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते श्रीधर ठाकूर साहेबांचा सन्मान करावा. आणि राहुल ठाकूर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सिमरन आर्टचे सर्व महेश शेठ नाईक यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. तर माहुल कोलीवाडा संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. लास्ट कॉल विनंती असेल दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स मुरबी टीमचे कॅप्टन यावं आपण लगेच. येस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील. थँक्यू. यस, थँक्यू प्रवीण. खरं तर मंचावरती पाहुण्यांचा सन्मान होता आणि एका बाजूला गोलंदाजाचा समाचार घेतलाय नमित पगडेने. यावेळेला ते सरळ बॉल थोडासा लेंथ मागे घेतली. पहिला बॉल ओव्हर पिच, त्याच्यावरती लॉफ करताना ऑन साईडला षटकार, त्यानंतर डॉट, आणि त्यानंतर आपण पहिला स्लॉग हिटचा फटका पाहायला मिळाला नमित पगडेच्या बॅटमधून.
आणि त्यानंतर पुन्हा एकदा आदित्य पाटीलचं कमबॅक या ओव्हरमध्ये होत असताना 56चं टार्गेट आहे 56. अब तक 56 धावा त्या ठिकाणी चेस करायच्या आहेत आणि आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती. यावेळेला बघा पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर आणि त्याच्यावरती आपण पाहिला सॉफ्ट डिसमिसल झाले खेळाडू. डबल माइंडेड शॉट होता. एक्स्ट्रा कव्हरला जर का जोराने बॅट फिरवले असते तर कदाचित इनफिल्डला क्लिअर करता आलं असतं. पण इथे आपण पाहिला सरळ तकदीच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय नमित पगडे हा पहिला खेळाडू. 5 बॉल 10चं योगदान त्याने आपल्या संघाला दिलंय. एक षटकार चौकार त्याच्या इनिंगमध्ये पाहिला आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. पहिला विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता हिर क्रिशा 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाला. हे दोन्ही ताकदवर संघ आहे. असं म्हणतात आरसीसी पेठ म्हटलं की रातो के कातील आणि बामणडोंगरी म्हटलं की रात हो या दिन. प्रत्येक वेळी त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिला. सातत्याने गेले 2 वर्ष आपण पाहता गेले 2-3 वर्षाचा जर आपण कार्यकाळ पाहिला तर या संघाने मात्र प्रभावित कामगिरी केली आहे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आणि समोर देखील तितकाच ताकदीचा संघ आहे आणि या 2 ताकदवर संघांमध्ये सध्या आपण हा सामना पाहताय. निमित्त आहे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. आजची 3री रात्र आहे या स्पर्धेची. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिला मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. कालच्या रात्रीमध्ये जय हनुमान दापोली हा संघ सुपर फायला पोहोचलाय. आजही एक संघ सुपर फायला क्वालिफाय केला जाईल. परंतु आजच्या रात्रीमध्ये रायगड ठाणे भिवंडी मुंबईचे संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. शहबाज आला होता आणि शहबाजला अक्षरशः फिरवलं. फिंगर रोल करत असताना बॉल बाहेर निघाला. अँगल बनवत विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि इथे आपण पाहिला डॉट. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या आरसीसी पेठ संघाची धावसंख्या धावफलकावरती आली. एक गडी बाद 10 धावा. संत आणि शांत सुरुवात पाहायला मिळाली फलंदाजांच्या माध्यमातून. पहिला षटकार नमितने मारला होता. मग अशी उल्लेख केला खरं तर कुणालजी दाते सरांनी ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये याच खरं तर पेठ संघाने पराभूत केलं होतं. त्या ठिकाणी बामणडोंगरी संघाला तो विजयी खरं तर फटका पाहिला होता कल्पेश अगेन्स्ट. येस थँक्यू रोशन. आपण टॉस करूया. मी टॉस करण्यासाठी इथे आमंत्रित करतो गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन शेठ घरत साहेब, त्यांच्या समेत राकेश गायकवाड साहेब आणि रुपेश गायकवाड साहेब, तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावं. जॉईन विसात यावं आपल्याला विनंती असेल तर. पहिल्या फेरीतील बघा ही दुसरी महत्वाची अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की मित्रांनो होता त्याच्यामुळे थोडासा लेट झाला टॉस करण्यासाठी. नेक्स्ट मॅचचा तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये बरोबर टॉस करायचा. मंत्री साहेब आपण यावं. चला सचिन सरपंचांना मान देऊया. तर टॉस का बॉस. हेड्स इज काल कॅप्टन मुरबी. येस इट इज हेड्स. निर्णय जाणून घेऊ संकेत. गोलंदाजी. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. थँक्यू. सेकंड ओव्हर सुरुवात झाली. इनसाइड आउट कव्हर्सला बीट केलं. बॉल मागे चला डीप कव्हर पॉइंटला. 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना बरोबर एक्स्ट्रा कव्हर मधून आर्यन पोहोचला चेंडूपर्यंत. तदबर 2 रनचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सहजगत्या 2 धावा घेऊन गेले बंटी जोशी या मॅचमध्ये. या बॉलवरती 2 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली तर एक गडी बाद 12 धावा. सिंगल डबलला तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल. लश ग्रीन आउटफील्ड आहे या मैदानावरती. आपण पाहिला कालच्या रात्रीपासून पहिल्या रात्रीपासून भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला. याही वेळेला बरोबर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या अगदी जवळून वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. वाईड यॉर्कर कल्पेश टाकण्यामध्ये यशस्वी आपण होताना पाहिला. डॉट चेंडू खेळत असताना बंटी जोशी चांगला इम्पॅक्ट बंटीला ही मॅचमध्ये टाकावं लागेल. एक आक्रमक असा खेळाडू त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. पेठ संघाला ऑन साईडला स्लॉग इट करत असताना बॉल मागे चाललाय. त्या ठिकाणी गॅपमध्ये 2 षटकाच्या मधून झाला चेंडू फरार. रन्स मधील 4 चौकार. तर बघा इथे समालोचक डिपार्टमेंटसाठी अर्थातच तिन्ही समालोचक आणि स्कोरर यांच्यासाठी रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या अध्यक्ष तथा उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राकेश गायकवाड साहेब आणि त्यांच्या समेत विद्यमान थेट लोकनियुक्त सरपंच रुपेश गायकवाड साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. धन्यवाद. कदर आपण पाहताय राकेश दादा गायकवाड रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष. या कदर रायगड टेच्या क्रिकेटला एक वेगळी दिशा गती मिळावी यासाठी सातत्याने त्यांचं चांगलं योगदान पाहायला मिळालं. आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहताय विद्यमान सरपंच ओळे ग्रामपंचायत सुप्रसिद्ध उद्योजक रुपेश शेठ गायकवाड, अमर जिमात्रे, सचिन शेठ घरत यांना आपण ऑनस्क्रीन पाहताय. आम्ही दादा कडू आमचे आयोजक स्पर्धेचे. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न होता. आदित्यच्या अगदी समोर पडला बॉल. आदित्यच्या अगदी हा समोर त्या ठिकाणी बॉल पडला. असं वाटलं कदाचित त्या ठिकाणी एखादा आणखीन ब्रेक थ्रू मिळू शकला असता बामणडोंगरी संघाला. टार्गेट 56 आहे. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी आर्यन नाईकने कमालीची फलंदाजी केली. त्याच्याबरोबरीने तकदीर पाटील या दोन्ही खेळाडूने खरं तर चांगली बॅटिंग केली. इथे बघा फक्त फ्लिक केला बॉलला.
फुल टॉस होता, दिशा दिली, बॉल चालला मागे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचत असताना आपण पाहिला 2 रन कंप्लीट. रिव्ह्यू आला यस बीमरसाठी. अंपायर्स कॉल यस अंपायर्स कॉल चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. ज्या पद्धतीने हा फटका त्याने ऍडजस्टमेंट करून मारला. अंपायर्स कॉल आहे त्यामुळे चेक केलं जाईल. स्क्वेअर लेग पंचांचा हा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहिलं जाईल हाईट फॅक्टर योग्य आहे की नाही आहे. जर का कमरेच्या वर असेल तर मात्र बीमर घोषित केलं जाईल. ऑलरेडी 2 धावा घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजाने. जर बीमर असेल तर आपण पाहिलं 2+1 अशा धावा पाहायला मिळतील. आणि जर का लिगल बॉल असेल तर फक्त 2च धावा या चेंडूवरती मिळतील बॅटिंग करत असताना आरसीसी पेठ संघाला. रोशन, आपण बघा स्क्रीनचा फायदा किती, की खेळाडू देखील त्या ठिकाणी या स्क्रीनवरती पाहतायत, ते देखील निर्णयाची प्रतीक्षा करतायत. भरपूर मोठी LED स्क्रीन करताना मान्यवरांना देखील तिथंच उपयुक्त. एखादा खेळाडू बाद झाला, काय चुका झाल्या त्या देखील पाहायला मिळत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा फ्रंट फुटला होते त्या ठिकाणी बंटी आणि तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. हा बॉल लिगल आहे, पंचांनी घोषित केलं, त्यामुळे 2च धावा चेंडूवरती असतील बॅटिंग करत असताना आरसीसी पेठ संघाला. टार्गेट 56चं आहे. सुरुवात आपण पाहिली पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, 1 षटकार 1 चौकार नमितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यानंतर आणखीन एकदा आपण पाहिला चौकार बंटी जोशीच्याकडून पाहायला मिळाला. याही वेळेला बिगिट करायचा आतली कडा घेतली, बॉल मागे चालला त्या ठिकाणी. थोडासा आपण पहिला पुन्हा एकदा दबाव टाकत असताना कल्पेश या ठिकाणी पण पाहता पेठ संघावरती. या ओव्हरचा खेळ संपला, धावा खर्च केला कल्पेशने फक्त 8. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना आरसीसी पेठ संघाची धावसंख्या धावफलकावरती आली, ती म्हणजे 1 खेळाडू बाद 18 धावा. तर रमेश ठाकूर साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी रमेश ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. रमेश ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण यावं. तर मी विनंती करतो चेतन ठाकूर साहेब की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रमेश ठाकूर साहेबांचा सन्मान करावा. चेतन ठाकूर यांची आपण ड्रेसिंग पाहिली मित्रांनो, रोज अगदी वेगळ्या लुकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दमदार मेहनत त्यांनी या स्पर्धेमध्ये घेतली आहे. सर्व शिवाजीनगर, आदेश स्पोर्ट शिवाजीनगर यांनी सर्वांनी घेतलेली मेहनत आणि आज या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या मैदानावरती एक दमदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. तर चेतन ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते रमेशजी ठाकूर साहेबांचा हा शुभ सन्मान. थँक्यू. खूप मोठा इव्हेंट खरं तर या ठिकाणी संपन्न केला आदेश स्पोर्ट शिवाजीनगर या संघाने, पूर्ण गावाने. चांगला हातभार प्रत्येक खरं तर ग्रामस्थांचा लागला या स्पर्धेला. ऑन स्क्रीन आपण पाहता आमचे आयोजक चेतनदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान होत असताना 18 चेंडू आणि 38 धावा. सेकंड स्पेलमध्ये आता आलाय आदित्य पाटील हा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स, अगदी दूरवरून बॉलला पिक करायचं होतं परंतु पंचांनी लाईन ओळखली. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर होता बॉल, त्यामुळे वाईड बॉल घोषित केलाय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडत असताना संघाची धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहत आहे. तब्बल 1 गडी बाद 19 धावा. आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी 37 समीकरण मैदानामध्ये आलंय. 18 बॉल आणि 37 धावा. याही वेळेला बघा फुटवर्क नाहीये, ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न वारंवार होतोय. इथे लेंथ बॉल होता, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, बॉल धीम्या गतीने निघाला विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळाला. बघा ऑन स्क्रीन प्रत्येक खेळाडू पाहतोय. अगदी VIP डाईसच्या मागे एक मोठी LED स्क्रीन लावली आहे, त्यावर देखील तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळतं. ज्या घडामोडी मैदानामध्ये घडतात त्या तुम्हाला पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळत असताना याही वेळेला पुन्हा एकदा जबरदस्त व्हेरिएशन. आदित्य पाटील कडे पाहिलं तर आपण नक्कीच सांगू शकतो हा खेळाडू एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज आहे आणि कमी कालावधीमध्ये कमी वेळेमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं. भरपूर बॉल अटर्न केलं, कमालीचा बॉल फिरवलाय. फिंगर रोल करत असताना हा बॉल बाहेर निघाला. त्या ठिकाणी आपण पाहिलं शहबाद पासून डॉट. 16 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. 16 बॉल 37. यावेळेला बघा लॉफ केला बॉलला लॉंग ऑनच्या दिशेमध्ये डॉट बॉल. नंतर आपण पाहिला खराब शॉट सिलेक्शन, ज्या ठिकाणी एलिव्हेशन कमी मिळालं, अंतर कमी कापलं, तकदीरच्या हातामध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय शहबाज शेख हा खेळाडू. बघा महत्वाची अनाउन्समेंट आहे. ऍक्शन जॅक्शन राहुल आम्हाला माहिती देत आहेत की मेन एंट्री समोर MH46 BW 4147 कोणाची TVS स्कूटी आहे ती आपण जरा साईडला घ्या. त्याच्यानंतर MH46 BD 8951 ऑटो रिक्षा जी कोणाची असेल त्याने आपण मेन एंट्री समोर आपण लावलेत, त्याच्यामुळे ती साईडला घ्या. वाहतुकीसाठी कोंडी नको व्हायला. तुम्हाला विनंती असेल की कृपया करून आपण त्या साईडला घ्यावा. प्रवीण, पहिल्या रात्रीपासून आपण पाहिला प्रेक्षकांची भरपूर गर्दी या स्पर्धेला मिळाली. काल देखील आपण पाहिलं मोठ्या संख्येने आमच्या पेण कळवे गावचे पाठीराखे तर खूप मोठ्या संख्येने इथे आले होते. तर रोशन बघा पार्किंगसाठी अगदी बरोबर बॅक साईडला तिकडे जागा आहे. एंट्री आपण केल्यानंतर त्या एक छोटासा सेतू आपण पाहत आहे, तिथे मागे तुम्हाला भरपूर पार्किंगसाठी जागा आहे. आणि एक महत्त्वाची अजून एक सूचना पोहोचवतो, कुणीही मद्यपान किंवा धूम्रपान करू नका, कारण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे. इथे कुणालाही
या ठिकाणी गाई केलं जाणार नाही. जर आपण धूम्रपान किंवा मद्यपान केलात तर कमिटीच्या माध्यमातून सक्त कारवाई तुमच्यावर केली जाईल. ही सूचना आम्ही आदेशपोट शिवाजीनगर यांच्या माध्यमातून पोहोचवतो. महत्वाची सूचना मात्र दिली प्रवीण. या वेळेला बघा तेच सरळ बॉल थोडासा बाहेर निघत असताना पंचांनी बॉलला वाईड घोषित केलंय. समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी सोहेल शेख. पेठ संघाची खरं तर एवन जोडी आता तुम्हाला विकेटमध्ये पाहायला मिळेल. सोहेल शेख आणि त्याच्या बरोबरने बंटी जोशी. मॅच ऑन आहे. 15 बॉल 36 चं कॅल्क्युलेशन आहे या सामन्यामध्ये. येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 36 धावा. इथे आपण खरं तर 74 हायस्ट पाहिला. खराब बॉल त्याच्यावरती अप्पर कटचा प्रयत्न. बॉल मागे चालला थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. बघा तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. त्या ठिकाणी हा खरं तर रिव्ह्यू घेण्यात आलाय. फुल टॉस म्हटलं की अतिशय खराब चेंडू आणि इथे आपण पाहता हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. त्याचा पुरेपूर समाचार घेतला सोहेलने. फक्त दिशा दिली वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक वापरत असताना शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून हा बॉल ट्रॅव्हल झाला. 4 धावा आल्या. आता प्रतीक्षा लागली हा बॉल बीमर आहे का नाही हे पाहिलं जाईल. आणि जर का बीमर असेल तर कदाचित या बॉल नंतर आपण पाहिला पेठ संघाला मोमेंटम मिळेल. अंपायर्स कॉल पुन्हा एकदा चेक केलं जाईल. विशू कोहली सर स्क्वेअर लेग पंच भूमिकेमध्ये आहेत. इट्स अ बीमर. त्यामुळे 4+1 पंजा मिळेल या बॉलवरती. अतिरिक्त धावा ऍड होतील आणि फ्री हिटची संधी मिळेल आता सोहेल शेख या फलंदाजाला. मी मगाशी म्हटलं इथून मोमेंटम मिळू शकतो आरसीसी पेठ संघाला. ज्या ठिकाणी आपण पाहिला बीमरवरती चौकार आला अगदी कमरेच्या वर होता आणि चांगलं टायमिंग सोहेलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता 15 चेंडू 31. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल त्या ठिकाणी आदित्य पाटीलचा. एक चेंडू खराब पडला त्यामुळे आता दबाव थोडासा आपण पाहताय बामण डोंगरी संघावरती वाढत असताना. चांगला गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फ्रीट बॉल त्याच्यावरती आक्रमण. लॉफ केला बॉलला. वारिस लॉंगाच्या डोक्यावर बॉलला पाठवला सीमा पार. लॉंग अँड स्ट्रॉंग सोहेल शेखचा हा धमाका षटकार. जबरदस्त टायमिंग. एक संधी मिळाली. प्रतिस्पर्धेला तुम्ही संधी देऊ नका क्रिकेटमध्ये. जर संधी दिली तर त्याचा तुम्हाला परिणाम भोगावा लागेल. ही संधी मिळाली सोहेल शेखला आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने घेतला आणि बरोबर रडारमध्ये आला बॉल. त्याला लॉंगॉनच्या बाहेर पाडवत असताना षटकार. ताकद वापरली या फटक्यामध्ये. हा खरं तर सोहेलचा ट्रेडमार्क शॉट आहे. मागे जाऊन प्रचंड ताकदीच्या जोरावरती बॉलला त्या ठिकाणी ऑफ करणं ही त्याची ओळख राहिली आणि बरोबर टायमिंग त्याने साधलं आणि आता वैयक्तिक 2 चेंडू 10 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतोय. त्या ठिकाणी सोहेल शेख हा फलंदाज. सामना थोडा जड झालाय. 31 धावा धावफलकावरती आला. आता 14 चेंडूमध्ये 25चं समीकरण. दोन्ही संघ आपण जर पाहिलेत अतिशय तगड्यात शेवटच्या क्षणापर्यंत लढणारे संघर्ष करणारे. त्यामुळे हा सामना कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकतोय. आज ओमकार नाईकचं देखील षटक तेही महत्वाचं राहील. आपण पहिला सुरुवातीला ओमकार नाईक हा प्रमुख अष्टपैलू गोलंदाज होता. त्या ठिकाणी आपण पहिला सलामी लावून पॉवर प्लेचं षटक टाकायचं म्हणतो. आता विश्वास जागोला आदित्यवर्दी आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र आता आक्रमण पाहायला मिळालं. 14 बॉल 25. 14 चेंडू आणि 25चं समीकरण. मॅच ऑन आहे. सामना बॅलन्स आहे. कारण विकेटमध्ये आपण जर पाहिलं तर पेठ संघाची एवन जोडी आहे. बंटी जोशी आणि त्याच्याबरोबरने सोहेल शेख हा फलंदाज. मॅन इन फॉर्म. रामबाग चषकामध्ये आपल्या आयुष्यातील आपल्या स्वप्नातील पहिली बाईक या खेळाडूने पटकावली होती. नावेखाडी नगरीमध्ये आपण पाहिली होतं रामबाग चषक. तेही लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा आपण संपन्न होताना पाहिली होती आणि त्या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार सोहेलला मिळाला होता. आणि इथे बघा थोडासा त्या ठिकाणी खरं कन्फ्यूज केला फलंदाजाला. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका त्याला एक्झिक्यूट करता आलेला नाही. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. इथून मात्र प्रत्येक डॉट बॉल या मॅचमध्ये घेऊन येईल बामण डोंगरी संघाला. आणि एका बाजूने जर का आक्रमण झालं तर हा सामना 0-0 सामना पूर्णपणे बॅलन्स आहे असंही म्हणायला हरकत नाही आहे. आणि या मॅचमध्ये आता कोणता संघ पुढे जाईल. बंटी जोशी आपली गुणवत्ता या सामन्यामध्ये सिद्ध करेल का. कारण यंदाचा हंगाम जर पाहिला बंटीच्या वाट्याला प्रचंड बॅटपाच आले. आपण पाहता बॅटिंग ग्राफ्स. पहिल्या इनिंगचं कंपॅरिझन केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये एक मोठा टावर उभा केला होता धावांचा. 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर याच इनिंगमध्ये प्रत्युत्तर देताना थोडी कमबॅक 10 धावा आल्या. त्यावरती विकेट देखील मिळाला. आणि सेकंड ओव्हरमध्ये देखील थोडासा हा बॅटिंग ग्राफ्स बामण डोंगरी संघाचा डाऊन झाला. तिसऱ्या षटकामध्ये दिशाने तर कमालीचं कमबॅक केलं. 1च रन खर्च केला आणि तो षटक राहिला कमबॅक करणारा. 4-5व्या षटकामध्ये देखील धावा येताना पाहिल्या आपण. चांगल्या पद्धतीची कामगिरी त्या ठिकाणी साकारली फलंदाज आर्यन नाईकने. त्याच्याबरोबर तकदीर पाटील या फलंदाजाने. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आता 24 धावा. 12 बॉल 24 रणनीती आखली जाईल बामण डोंगरी संघाच्या माध्यमातून. बघा आज प्रत्येक संघाला आम्ही सूचित करत आहोत वेळेला थोडंसं महत्त्व द्या. बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक सत्र समाप्त करायचं आहे. 4थ्या षटकासाठी जीत खोतला आपण पाहता बॉलिंग मार्कवर. त्याला नुकताच ज्यांचा उल्लेख झाला टेप बॉलवरती पहिला विकेट घेणारा खरं तर हा गोलंदाज आणि टेप बॉलवरती दुसरा षटकार मारणारा ग्रामीण संघातला खेळाडू होता सोहेल शेख. आणि पहिला ग्रामीण खेळाडू कारण उस्मान पटेल आयकॉन त्या संघामध्ये होता.
यावेळेला यॉर्कर खोदून काढलाय. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी स्वतः संदेश गोंधळीला आपण पाहताय. मिड ऑफच्या अगदी दिशेतून ते मिड ऑनच्या दिशेमध्ये गेले आणि बॉलला त्याने थांबवलं. या बॉलवरती सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने आता समीकरण बदललं. 11 चेंडू आणि 23 धावा. 11 बॉल 23चं कॅल्क्युलेशन मैदानाकडे आलंय. एक एक बॉल एक एक क्षण या सामन्याचा फार महत्त्वाचा राहील. जो मात्र या वर्तमान स्थितीमध्ये चांगली कामगिरी करेल त्या संघाच्या वाटेला विजय असेल. तर एका बाजूने जर प्रयत्न सोडले तर मात्र तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. खूप चांगली लढत ऑरेंज आर्मी आणि येलो आर्मी या दोन जर्सी आपण पाहता दोन्ही संघांच्या. जीत खोत वेगवान गोलंदाज ओव्हर द स्टंप्स. यावेळेला यॉर्करवरती हेलिकॉप्टर लुक दिलाय. चेंडूने उंची घेतले, अंतर कमी कापलंय आणि बॉल चालला शुभमच्या हातामध्ये. ज्या खेळाडूला रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट फिल्डर हा करता चौथ्या पर्वामध्ये पुरस्कार मिळाला त्याच्या हातामध्ये. त्याच्याकडून चुकीची अपेक्षा नाहीये. अप्रतिम झेल टिपला आणि एक महत्वाचा धक्का बसला बंटी जोशीच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या आरसीसी पेठ संघाला. 7 बॉल 8 धाबांचं योगदान दिलं. एक चौकार त्याच्या इनिंगमध्ये पाहिला आणि हा खेळाडू चालला आता मैदानाच्या बाहेर. बिग विकेट मोठा विकेट मिळाला खरं फिल्डिंग करत असताना बामण डोंगरी संघाला. बंटी जोशी थोडासा संघर्ष त्यालाही करावा लागला आणि सोपा झेल बघा त्या ठिकाणी शुभमने पकडलाय. अप्रतिम झेल पकडत असताना त्या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्राकडे नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय अविनाश भास्कर. मधल्या फळीत आपण जर पाहिलं आरसीसी पेठ संघासाठी सातत्याने संकटमोचक म्हणून भूमिका त्याने साकारली आणि इथे आता आपण जर पाहिलं थोडा संघ अडचणीमध्ये आलाय. खरं तर आपण पाहता आमचे वहाळ ग्रामपंचायतचे उपसरपंच दानशूर व्यक्तिमत्व अमरदादा म्हात्रे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाचे सर्वे सर्वा आपण पाहता अमरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून जर का बामणडोंगरी संघाने हा सामना जिंकला तर तब्बल 5,000चं कॅश प्राइज या टीमला दिलं जाईल. अमरदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाला घडवण्यामागे सर्वात मोठं योगदान त्यांचं राहिलं. आणि एका बाजूने पेठ म्हटलं की आमचे गणेशदादा जोशी यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. कारण आपण पाहता या खरं तर मोठ्या माणसांचा जेव्हा तुम्हाला वरदहस्त मिळाला तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी एक मोठी प्रेरणा मिळाली. आणि आज आपण जर पाहिलं तर रायगड ग्रामीण नव्हे तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या दोन्ही संघांची दहशत आपण सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. 10 चेंडू 23. यावेळेला हाफाम जॅक करत असताना बॉलची कडा घेतली बॅटची कडा घेतली आणि बॉल मागे चालला. शॉट फाईन लेगला ओमकार नाईकच्या हातामध्ये आणि इथे आपण पाहता झेलबाज झाला. आल्या पावली माघारी परतावा लागेल अविनाश भास्कर या फलंदाजाला. 1 मोर विकेट डाऊन. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला जीत खोत. जोपरा आर्चरला तो नेहमी फॉलो करतो आणि त्याच्या तिसरे नाव आपण पाहिलं आर्चर आणि वेगवान ते वेगावरती स्वार होणारा गोलंदाज. थोडासा बॉल राईज झाला त्या ठिकाणी आपण पाहिला टाइम करता आला नाहीये. हलकीशी कडा घेत बॉल शॉर्ट फायनिंगला फील्ड झाला झेलबाज झाला मैदानामध्ये अविनाश. तदनंतर नौका खेळाडू आपण पाहताय तन्वीर शेख 6व्या क्रमांकावरती चाललाय. 9 बॉल आणि 23 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 1च रन खर्च केली. 2 खेळाडू बाद केले जीत खोतने. आता 9 चेंडू आणि 23 धावा. जोपर्यंत मैदानामध्ये सोहेल शेख आहे तोपर्यंत या सामन्याचा रिझल्ट काही होऊ शकतं काही बदलवू शकतो एवढी क्षमता या खेळाडूमध्ये. आणि सोहेलला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहावं लागेल कारण या खेळाडूकडे प्रचंड आक्रमकता आहे. आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर मॅन इन फॉर्म मी ज्याचा उल्लेख केला हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला जीत खोत. नेक्स्ट डिलिव्हरी समोर तन्वीर. आणखीन एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमारेषा पार. 4 धावा. संघर्षमय चौकाराला तन्वीरच्या बॅटमधून आरसीसी पेठ संघासाठी. जिथे गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता त्याच्या अगेन्स्ट आपण जर पाहिला त्याच वेळेला चौकार पाहायला मिळाला फलंदाज तन्वीर शेख कडून. इनफिल्डला क्लिअर केलं. संदेश अगदी डोक्यावरून बॉल मागे जात असताना वाडिश लॉंगअपला बीट करत एका टप्प्याने त्या ठिकाणी पाहिला हा 4 धावा आल्या चौकार मिळाला. आता 8 बॉल 19 धावा. 8 चेंडू आणि 19 चं समीकरण मैदानाकडे आलंय. हे 2 बॉल फार निर्णायक असतील या मॅच मध्ये. याही वेळेला बॅकफुटला गेले पॉइंटच्या रिझन मध्ये कट केला बॉलला टायमिंग प्रॉपर होतं आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक दुसरा चौकार होतो तन्वीर शेखच्या बॅटमधून 4 धावा. खरं या फटक्याने सोहेल शेखचं थोडंसं प्रेशर कमी केलंय. सोहेल शेखवरती जो प्रेशर आला होता धावांचा तो मात्र कमी केला त्या ठिकाणी तन्वीर शेखने. कधी कधी आपण पाहिलं कधी सामन्याला कलाटणी मिळाला वेळ लागत असं म्हणतात. आता इथे आपण पाहिलं सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली या 2 चौकाराच्या नंतर. 7 बॉल 15. 7 चेंडूमध्ये 15 हे समीकरण आता मैदानाकडे आले. या षटकातला शेवटचा बॉल. या षटकामध्ये आपण पाहिलं एका वेळेला आपण जर पाहिलं तर विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती जीत होता. आता सलग 3 चौकाराच्या उंबरट्यावर त्याला तन्वीर शेख कमबॅक आरसीसी पेठ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बॉलच्या मेरिटनुसार केला. मागचा जो चौकार होता तो ओव्हर पिच बॉल त्याच्यामध्ये थ्रू द कव्हर्स केले त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफला त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन बॉल
त्याला माहिती होतं हा बॉल ऑफ स्टंप आहे, कट केला बॉलला, 4 धावा आल्या. आता शेवटचा निर्णायक चेंडू आहे. हा बॉल अतिशय महत्वाचा आहे. जर डॉट आला तर प्रेशर राहील पेट संघावरती, कारण 15 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये चेस कराव्या लागतील. जर एखादा स्कोरिंग शॉट आला तर मात्र पूर्णपणे या सामन्यामध्ये शिरकाव करेल आरसीसी पेट संघ. याही वेळेला आपण पाहिलं हॅमर करायचं होतं बॉलला बॅकफुटला जाऊन, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल वेगवान तेज तरार बाउन्सर पाहायला मिळाला. अकूट टप्प्याचा बॉल होता जीतचा आणि इथे आपण पाहिला हा डॉट. आता 6 बॉल आणि 15 धावा, 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागच्या इनिंगमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 15 धावा आल्या होत्या, ज्या ठिकाणी सोहेल शेख गोलंदाजी मार्कमध्ये होता. आता इथे सोहेल शेख बॅटिंग करतो लास्ट ओव्हरमध्ये, त्याला 15 बनवायच्यात आपल्या संघाच्या विजयासाठी. रातो के कातील आरसीसी पेट एका बाजूने आपण पाहता हीर क्रिशा 11, जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी आणि शेवटच्या षटकामध्ये मुचो पे ताव देनेवाला गेंदबाज ओमकार नाईक बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. जर्सी क्रमांक 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू या 6 बॉलमध्ये 15 धावा वाचवेल का हा प्रश्न पडला आता खतर बामण डोंगरी संघाच्या प्रेक्षकांना, बामण डोंगरी संघाच्या समर्थकांना. तर एका बाजूने सोहेल शेख जोपर्यंत विकेटवरती आहे तोपर्यंत आशेचं किरण आहे या ठिकाणी आरसीसी पेट संघाला. 6 बॉल 15 हे कॅल्क्युलेशन आपण पाहताय मैदानामध्ये आलंय. मॅच ऑन आहे. आजची रात्र आपण जर पाहिली प्रेक्षकांसाठी मोठी मेजबानी आहे. मी मगाशी उल्लेख केला या खरं तर रात्रीमध्ये रायगड, ठाणे, भिवंडी, मुंबई परिसरातील संघ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. पुढचा सामना देखील मोरबी विपक्ष माहुल कोळीवाडा असा सामना तुम्हाला या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी टॉस जिंकला मोरबी संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला. एका बाजूने बॅटिंग करताना तुम्हाला मंगेश वैदी, कल्पेश माहुलकर यांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 15 शेवटचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता वेगवान गोलंदाज ओमकार नाईक. बॉलिंग ऑप्शन भरपूर आहेत या खरं आपण पाहिलं बामण डोंगरी संघाकडे. आज आय थिंक भानुदास मात्र टीममध्ये नाहीये, भरपूर गोलंदाज ऑप्शन आहेत त्यांच्यामध्ये. पहिला बॉल थोडासा बाहेर टाकला, थोडासा म्हणण्यापेक्षा जास्तच बाहेर गेला, त्यामुळे पंचांनी वाईड घोषित केला. अवे फ्रॉम द बॉडी ओव्हर द स्टम्प्स अँगल बनवत असताना हा बॉल वाईड लाईनच्या बाहेर त्या ठिकाणी पिचिंग होताना पाहायला मिळाला. रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण पाहिलं तर बरोबर एक वेगळा अंदाज आणि वेगळा दाटणीचा कोन बनवला गोलंदाजाने, परंतु इथे आपण पाहताय एक्स्ट्रा रन मिळाली बॅटिंग करत असताना आरसीसी पेट संघाला. 6 चेंडू आणि 14 धावा. सोहेल शेख या सामन्यामध्ये आपण जर पाहिला गेम चेंजर बनू शकतो. हा फटका उंच गेला, झेल होईल का प्रयत्न नाही आहेत. डीप मध्ये फिल्डर होते, वॅकंट एरियामध्ये हा बॉल पडला आणि त्या ठिकाणी पण पहिल्या 2 धावा येत असताना गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. 2 धावा आल्या आणि इथे आपण पाहता जीवनदान नाही म्हणता येणार, कारण हा बॉस झेल इतका सोपा नव्हता. प्रयत्न केले होते तकदीरने, भरपूर लांब होता त्याच्यापासून हा झेल, परंतु 2 धावा त्यांना रोखता आलेल्या नाही आहेत. 2 धावा आल्या. आता 5 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावांचं समीकरण. 5-12चं समीकरण आलं. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपण जर पाहिलं तर सोहेलसाठी डीप मिड विकेट, त्यानंतर आपण पाहिलं काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये एक फिल्डर उभा केला लॉंग ऑन, त्या ठिकाणी आपण पाहता लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक उभा केला डीप एक्सचा कव्हर आणि मिड ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक उभा केला शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग अशी फिल्डिंगची व्यूहरचना लावली आहे सोहेल शेखसाठी या खरं तर ओव्हरमध्ये. 5-12 या वेळेला बघा डॉट बॉल आलाय. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं ओमकार नाईकचं या बॉलमध्ये. मागचा बॉल थोडासा पुढे टाकला, इथे लेंथ कमी केली, थोडासा टॉस केला बॉलला, राईज होत असताना बॉल निघाला विकेट किपरच्या दिशेने. बॉल टाकल्यानंतर प्रत्येक खेळाडूचं लक्ष आमच्या खरं तर अतिथी मंचाकडे लागतं. याचं कारण आहे अतिथी मंचाच्या मागे मोठी LED स्क्रीन आहे, तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये या सर्व घडामोडी पाहायला मिळतात. 4-12 4 चेंडू आणि 12 धावा. आता मोठा फटका हवा आहे आरसीसी पेट संघाला. या वेळेला बॉलला उडवलाय, अंतर कापेल का, फिल्डर आहे त्या ठिकाणी, अंतर नाहीये कापलेलं शुभमच्या हातामध्ये, त्याच्या हातातून मात्र चूक होणार नाहीये. जणू त्याने फेविकोलच हातात लावून आलाय. अशा पद्धती फिल्डिंग नेहमी त्याच्या माध्यमातून पाहिली आणि इथे देखील आपण पाहिला चांगला झेल टिपला आणि मोठा धक्का बसला सोहेल शेखच्या स्वरूपात आरसीसी पेट संघाला. 3-12 3 चेंडूमध्ये 12 धावा आता बनवायच्या आहेत आरसीसी पेट संघाला. हा सामना थोडासा दूर होत चाललाय पण तो अजूनही संपलेला नाहीये. 2 मोठे फटके या सामन्यामध्ये खरं तर विजयी होऊन देतील पेट संघाला. कोणता खेळाडू येईल तर सन्माननीय प्रल्हाद ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आदेश स्पोर्ट शिवाजीनगर यांच्या वतीने आपल्याला इथे आमंत्रित केलं जाते, यावं. आपलं सहर्ष स्वागत. 3 चेंडू आणि 12 धावाचं कॅल्क्युलेशन मैदानाकडे आले. नौका फलंदाज चाललाय निशांत शेळके हा खेळाडू 7व्या क्रमांकावरती. निशांत शेळके एक काळ आपण पाहिला मधल्या फलीमध्ये आपण जर पाहिला तर निखिल शेळकेने गाजवला. गेम चेंजर खेळाडू होता. आता निशांतला हीच भूमिका बजवावी लागेल, कारण एखाद्या संघामध्ये मिडल ऑर्डरला जर का वेल फिनिशर बॅटर असला तर तो संघ बॅलन्स म्हटला जातो आणि इथे मात्र ही वेल फिनिशरची भूमिका साकार लागेल निशांत शेळके या खेळाडूला.
3-12 कालचा शेवटचा सामना आपण पाहिला 4-12 आला होता आणि दापोली संघाने त्या धावा चेस केला. श्रेयस जेतेकरने काय फलंदाजी केली होती, तुफान फलंदाजी पाहायला मिळाली गावदेवी कळवे संघाच्या अगेन्स्ट. आता 3 चेंडूमध्ये 12. या वेळेला देखील आपण पाहिला बॅक टू द बॉलर आणि डायरेक्ट यस्टरमध्ये लागलाय. नशीब नाही आता खरं तर पेट संघाचा असंही म्हणावं लागेल, कारण हा बॉल वेगवान होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कदाचित बॉल कार्पेटला लगत 4 धावा देखील आल्या असत्या, परंतु एकच रन आली. आता 2 बॉल 11चं कॅल्क्युलेशन मैदानाकडे आले. असा सामना आपण पाहिला होता खरं तर या मैदानावरती जेव्हा नवीन शेवा संघ खेळत होता. शेवटची जोडी होती 2 बॉल 8 असताना षटकार त्या फलंदाजाने मारला होता आणि 1 बॉलमध्ये 2 करताना 1 रनने तो संघ पराभूत झाला. कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. हा खरं तर या स्पर्धेचा नियम आहे. 2-11 सामना संपलेला नाहीये अजूनही. तन्वीर आहे ज्याने त्याच्या बॅटमधून आता पण 2 चौकार पाहिले. त्या खेळाडूकडे क्षमता आहे, तो मोठे फटके खेळू शकतो. आता इथे मात्र मोठा फटका त्याला खेळावा लागेल. कंपल्सरी डू ऑर डाय, करो या मरो अशी सिच्युएशन त्याच्यासमोर निर्माण झाली आहे. 2-11चं समीकरण मैदानामध्ये आलंय. ओमकार नाईकचा वेग त्याला भेदावं लागेल, सोपं नाहीये. ओमकार नाईकच्या अगेन्स्ट मोठा फटका खेळणं. इथे आपण पाहिला लेंथ बॉल वेगवान होता. ऑन साईडला टर्न करत असताना 1 रन आली. जर हा सामना जिंकला जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी संघ तर या संघाच्या सर्व अमर शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 5,000चं कॅश प्राइज बामण डोंगरी संघाला घोषित करण्यात आलेलं आहे. आणि आता आपण पाहिलं 1 बॉल 10 म्हणजे फक्त आणि फक्त या मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. ग्रेट कमबॅक बामण डोंगरी संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. ओमकार नाईकचं षटक, यॉर्कर आणि हा सामना जिंकलाय. आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. या ठिकाणी हीर क्रिशा 11 जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी. अभिनंदन टीम बामण डोंगरी, हार्ड लक टीम RCC पेठ. तर या सामन्याचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार जाईल. छोटा पॅक बडा धमाका. आर्यन नाईक 9 चेंडूमध्ये 25 धावा करणारा खेळाडू आर्यन ठरला या सामन्याचा हिरो. तर स्पर्धेतून रजा घेत असताना आपले सर्व मान्यवर या ठिकाणी आपण पाहू शकाल. आपण आलात, स्पर्धेची शोभा वाढवली. राकेश शेठ गायकवाड, रुपेश शेठ गायकवाड, सचिन शेठ, आमचे सुधीर शेठ असतील, सर्व मान्यवरांना आम्ही पुन्हा एकदा पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो. धन्यवाद. यस रोशन, मॅन ऑफ द मॅच आर्यन नाईक 9 चेंडू आणि 25 धावा करणारा खेळाडू सामनावीर. तर अमर म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आणि त्यांच्या सर्व साथी सहकार्यानं महेश शेठ नाईक असतील, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आर्यनला देऊन इथे आपण सन्मानित करण्यात यावं. रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स. फॉलिंग स्वीप त्याचे नेहमी आपण पाहतो, ज्याने या उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये संघ अडचणीत असताना आर्यन आणि त्याच्या सोबतीला अमर शेठ म्हात्रे यांच्या संघासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि संतोषजीत तुंबडे साहेब यांच्या वतीनं शुभम पाटीलसाठी 1,000